नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही कितीही कमवा पण पैसा टिकत नाही, घरात नेहमी आर्थिक तंगी जाणवते, तर यामागचं कारण फक्त नशीब नाही, घरातील काही वास्तुदोष असू शकतात। आज आपण पाहणार आहोत घरात पैसे कमी पडण्याची 3 मोठी कारणं आणि त्यावर सोपी उपाय। पैशावर वास्तूचा प्रभाव। वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा थेट तुमच्या कमाईवर, खर्चावर आणि बचतीवर परिणाम करते। जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर पैसा येतो पण टिकत नाही। पहिलं, मुख्य दरवाजा दोष। मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो। जर दरवाजा तुटलेला असेल, कर्कश आवाज करत असेल, अंधारात असेल तर घरात पैसा टिकत नाही। उपाय: दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा, संध्याकाळी दिवा लावा, तोरण लावा, मंगलम वाढतो। उंबराव असणे खूप महत्त्वाचं आहे। दुसरं, किचन चुकीच्या दिशा। किचन हे अन्न आणि धान्याचं केंद्र आहे। जर किचन ईशान्य दिशेला असेल, गॅस आणि पाणी एकत्र असेल तर आर्थिक समस्या वाढतात। उपाय: गॅस नेहमी आग्नेय दिशेला ठेवा, पाणी वेगळ्या बाजूला ठेवा, स्वच्छता कायम ठेवा। तिसरं, तिजोरी पैसे ठेवण्याची जागा। पैसे ठेवण्याची जागा चुकीची असेल तर पैसा टिकत नाही। चुका: दक्षिण दिशेला तिजोरी, अस्तव्यस्त कपाट, तिजोरी समोर आरसा। उपाय: तिजोरी उत्तर दिशेला ठेवा, ती पूर्वेकडे उघडली पाहिजे, लाल किंवा पिवळा कपडा ठेवा। वास्तू टिप्स: घरात कचरा साचू देऊ नका, तुटलेल्या वस्तू लगेच काढा, रोज देवाजवळ दिवा लावा, लक्ष्मीला आवडता स्वच्छता, प्रकाश, सकारात्मक ऊर्जा। लोक करतात त्या चुका। बरेच लोक विचार करता, मी खूप कमवतो पण पैसा जातो कुठे? उत्तर: वास्तुदोष प्लस चुकीची सवय। मित्रांनो, पैसे कमवणं महत्त्वाचं आहे पण तो टिकवणं त्याहून महत्त्वाचं। हे 3 दोष सुधारले तर तुमच्या घरात पैसा टिकायला सुरुवात होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या घरी कोणता दोष आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।